श्री स्वामी समर्थ. स्वामी फक्त तुम्हीच या यूट्यूबच्या माझ्या चॅनलवर मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, आज गुरुवार आहे, दत्तप्रभूंचा वार आहे आणि दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म कसा झाला त्याची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. अपलराज आणि सुमती हे दोघं दत्तभक्त होते. त्यांच्या घरी कालाग्निशम दत्ताची मूर्ती होती आणि ते दोघं दाम्पत्य नेहमी त्या मूर्तीची पूजा करत होते, आराधना करत होते, भक्ती करत होते मनोभावे. आणि त्यांना 2 मुले होती. सुमतीला 2 मुले होती आणि त्यामधला एक पायाने अपंग, त्याला चालता येत नव्हते, पांगळा होता, आणि दुसरा डोळ्यांनी अंध होता, ज्याला काहीही दिसत नव्हते. अशी अपंग मुलं त्यांना जन्माला आली होती त्यांच्या पोटी. तेव्हा ते खूप दुःखी होते आणि सुमती महाराणी आणि अपलराज शर्मा हे दत्तप्रभूंची मनोभावेस पूजा अर्चना करत होते. सुमती एकदा खूप चिंतेमध्ये होती की आपल्याला दोन्ही मुलं झाली, ती अशी अपंग झालीत, आपल्याला चांगला मुलगा जन्माला यावा अशी तिची खूप इच्छा होती. आणि तिने ती आपल्या पतीला बोलून दाखवली, राज शर्मांना. तेव्हा राज शर्मा म्हणाले, मी कालाग्निशम जेव्हा दत्ताची जेव्हा पूजा करेल तेव्हा मी नक्कीच दत्त महाराजांना याबद्दल प्रश्न करेल आणि ते मला नक्कीच दृष्टांत देतील. तेव्हा दत्तप्रभूंनी पूजा करताना राज शर्मा यांना दृष्टांत दिला की तू आणि तुझी बायको मागच्या जन्मीसुद्धा तुम्ही पूजा अर्चना केली होती, दत्तभक्ती केली होती आणि तो विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला होता मागच्या जन्मी. आणि सुमती ही सोमदेवम्मा या नावाने जन्माला होती, ती सुद्धा तुझी पत्नीच होती. आणि तेव्हा तुम्ही पितृश्राद्धाच्या दिवशी मला जेवायला घातले होते आणि तेव्हा तुमची काय इच्छा आहे, तेव्हा तुमच्यासारखा पुढील जन्मात मला पुत्र व्हावा असा मी तेव्हा पण तुम्हाला आशीर्वाद दिला होता. आणि त्याचा दृष्टांत झाला आणि तेव्हा ह्या जन्मीसुद्धा तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल. आणि अचानक ती मूर्ती, जी कालाग्निशमची मूर्ती होती, त्याच्यामध्ये एक 16 वर्षाच्या बालकाच्या रूपात एक तेजस्वी मुलगा, युवक त्यांना त्या मूर्तीमध्ये दिसला. आणि तेव्हा त्यांनी सुमतीला सांगितले की दत्त महाराजांनी दृष्टांत दिला आहे की ते लवकरच आपल्या घरी भिक्षेला येतील. तेव्हा राजशर्मा आणि सुमती हे अमावस्येच्या दिवशी जेव्हा त्यांच्या घरी श्राद्ध होतं तेव्हा त्यांनी सगळा स्वयंपाक केला सुमतीने. आणि दारात भिक्षा मागायला एक ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने सुमती महाराणीला विचारले की भिक्षाम देही. तेव्हा सुमती महाराणीने घरात पितरांना नैवेद्य देखील झालेला नव्हता, पण सुमती महाराणीने लगेच केलेलं स्वयंपाकाचं ताट तयार केलं आणि त्या दारी आलेल्या ब्राह्मणाला भिक्षा वाढली. तेव्हा तो दारी आलेला ब्राह्मण खुश होऊन त्यांनी दत्त महाराजांच्या रूपात सुमतीला दर्शन दिले आणि सुमतीला विचारले की तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा सुमती महाराणी म्हटली की देवा, मला 2 मुलं झाली, ती 2 मुलं अपंग आहेत आणि तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मला व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. तेव्हा असं म्हणून ती दत्त महाराजांच्या पाया पडली. तेव्हा दत्त महाराजांनी सांगितले की मी तुझ्या पोटी जन्म घेईल, पण तू माझी माता आहेस, तू माझी आई आहे आणि आईने मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे, हे योग्य नाही. त्यामुळे मुलाचे आयुष्य क्षीण होते. परंतु तू आता मला नमस्कार केला आहेस तर मी तुझ्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून जन्म घेईल, परंतु तू मला पाया पडल्यामुळेच मग माझे आयुष्य फक्त 16 वर्षाचे असेल किंवा मी 16 वर्षाचे असेल असं. तेव्हा ती सुमती खूप दुःखी होते आणि म्हणते, महाराज असं करू नका, दत्त महाराज माझी चूक झाली, पण तुमचं आयुष्य कमी असलेला पुत्र माझ्या पोटी घालू नका. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणाले की 16 वर्षापर्यंत मी पुत्ररूपाने तुमच्या घरी जीवन व्यतीत करेल आणि त्या पुढची 16 वर्ष मी घर सोडून जाईल, संन्यास घेईल आणि या जगामध्ये लोकांचा उद्धार करण्यासाठी, दत्तभक्ती हे करण्यासाठी माझा जन्म असेल. जेव्हा सुमतीच्या दारी तो ब्राह्मण दत्त महाराज जेव्हा भिक्षेला आले होते आणि त्यांनी जेव्हा आपलं दत्त महाराजांचं खरं रूप
सुमतीला दाखवलं आणि सुमतीला विचारलं, तुला काय पाहिजे? तेव्हा तिने मला तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे असा जो वर मागितला, त्यावर श्री दत्तप्रभू म्हणाले, तथास्तु, आणि म्हणाले, मी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने तुझ्या गर्भात येईन. आईने लेकराच्या पायावर पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय, म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्रांच्या उलट जात नाही. मी पुत्र रूपाने 16 वर्षापर्यंत जीवन व्यतीत करेन. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा अविचार, एवढा 16 वर्षापर्यंतच आयुष्य असे म्हणून ती दुःख करू लागली, विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहीन. प्राप्ते तो 16 वर्ष पुत्र मित्र वदा चरेत असे शास्त्रवचन आहे. म्हणजेच याचा अर्थ 16 वर्ष वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे. आपल्या इच्छांचे दडपण त्याच्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये. मला यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बंधन घातले तर मी घरात राहणार नाही, असे सांगून त्वरित दत्तप्रभू अदृश्य झाले. सुमती महाराणी एकदमच आश्चर्यचकित झाली. तिला काहीच कळेनासे झाले आणि तिने हा घडलेला सारा वृत्तांत आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढ्यातच अप्पलराज म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्री दत्त महाराज या प्रकारे आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांनी मला अगोदरच सूचना म्हणून अगोदरच सांगून ठेवला होता. श्री दत्त हे करुणेचा महासागर आहेत. श्री वल्लभांचा जन्म होऊ दे, नंतर आपण विचार करू. अप्पलराजांच्या घरी अवधूत जन्म घेणार आहेत ही वार्ता सगळ्या पिठापूरमध्ये पसरली. त्यानंतर सुमतीला गर्भधारणा झाली आणि 9 महिन्यानंतर श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला. परंतु तेव्हा श्रीपादांच्या जन्मानंतर 17-18 दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना झोपवलं जात होतं श्रीपाद श्री वल्लभांना, त्या जागी एक 3 फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाळावर छाया करीत असे. श्रीपाद प्रभू मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे जन्मास न येता ज्योती स्वरूपाने अवतरले होते. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मूर्छित झाल्या. प्रसूतिगृहातून मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले व पवित्र वेद मंत्राचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. या अद्भुत घटना पाप्पाणाचार्यांना सुद्धा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या. अशा प्रकारे श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांच्या घरी झाला. आज मी तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म कसा झाला त्याची कथा आज मी तुम्हाला सांगितली. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीपादांच्या बाललीला